नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका इंटरेस्टिंग मानसिक खेळाबद्दल, ज्याचं नावच सगळं काही सांगतं. मी जे मानतो तेच सत्य. हे ऐकायला जरा विचित्र वाटेल, पण हा खेळ आपल्या सगळ्यांचा मेंदू आपल्या नकळतपणे सतत खेळत असतो. हे कधी अनुभवलंय का? नक्कीच अनुभवला असेल. जरा विचार करा, व्हॉट्सॲपच्या फॅमिली ग्रुपवर एखाद्या विषयावर जोरदार वाद सुरू आहे. आपण समोरच्या व्यक्तीला अगदी पुरावे देतो, आकडेवारी देतो, बातम्यांचे स्क्रीनशॉट पाठवतो. तरीही ती व्यक्ती ऐकायला तयार नाही. उलट म्हणते, नाही हे सगळं खोटं आहे, मला जे वाटतं तेच बरोबर आहे. होतं ना असं? आणि दुसरं उदाहरण तर बघा. समजा आपण नवी गाडी घेतली आणि मग काय, रस्त्यावर सगळीकडे तीच गाडी दिसायला लागते. गंमत म्हणजे यामागे ना समोरची व्यक्ती हट्टी आहे किंवा जगात अचानक त्याच गाड्या वाढल्या आहेत असं काहीच नाहीये. अगदी बरोबर. हा तर आपल्या सगळ्यांच्या मेंदूचा एक अगदी साधा सोपा खेळ आहे. मानसशास्त्रामध्ये ना या खेळाला एक खास नाव दिलंय, कन्फर्मेशन बायस. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी सवय आहे आपल्या मेंदूची की तो फक्त तीच माहिती खरी मानतो जी आपल्या जुन्या मतांशी, आपल्या विश्वासांशी जुळते. आणि जी माहिती आपल्या मताच्या विरोधात जाते ना, त्याकडे तो चक्क दुर्लक्ष करतो, सोयीस्करपणे. वा, आणि हे वाक्य तर बघा किती परफेक्ट आहे. आपला मेंदू हा एक असा वकील आहे जो फक्त आपल्या अशिलाला, म्हणजे आपल्या जुन्या मताला वाचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो नवीन सत्य शोधायलाच जात नाही, फक्त आपल्या जुन्या मतांना सपोर्ट करणारे पुरावे गोळा करत राहतो. बरं, मग आता बघूया की आपल्या रोजच्या आयुष्यात हा कन्फर्मेशन बायस कुठे कुठे डोकं वर काढतो आणि त्याचे परिणाम काय होतात. ह्याच्यामागे एक शास्त्रीय आधार सुद्धा आहे बरं का. म्हणजे 1960च्या दशकात पीटर वॅसन नावाच्या एका ब्रिटिश मानसशास्त्रज्ञाने काही प्रयोग केले आणि त्यातून हे सिद्ध झालं की की माणसं सत्याचा शोध घेण्यासाठी प्रश्न विचारतच नाहीत, उलट आपलं म्हणणं कसं खरं आहे हे सिद्ध करण्यासाठीच ते प्रश्न विचारतात. याचे एक अगदी साधं सोप्पं उदाहरण म्हणजे आपल्याकडची अंधश्रद्धा. समजा एखाद्याला वाटतं की मांजर आडवं गेलं की काहीतरी वाईट होतं. आता मांजर आडवं गेल्यानंतर खरंच त्या दिवशी काहीतरी किरकोळ जरी वाईट झालं ना, की तो माणूस लगेच म्हणणार, बघ मी म्हणालो होतो ना मांजर आडवं गेलं म्हणून हे झालं. पण ज्या 90 वेळा मांजर आडवं जाऊनही काहीच वाईट घडलं नव्हतं, त्याचं काय? ते मेंदू अगदी सोयीस्करपणे विसरून जातो. हाच तो कन्फर्मेशन बायस. आणि याचा परिणाम फक्त अंधश्रद्धेपर्यंत नाही थांबत. आर्थिक फसवणुकीत सुद्धा हाच बायस काम करतो. अगदी बरोबर. जेव्हा कोणी कमी वेळात पैसे दुप्पट करण्याची स्कीम आणतं, तेव्हा लोक काय करतात? ते फक्त पॉझिटिव्ह रिव्ह्यूज शोधतात. ज्यांनी फायदा झाल्याचे लिहिले तेच वाचतात. पण कंपनी बोगस असू शकते हे सांगणारे जे धोक्याचे इशारे असतात ना, ज्याला आपण रेड फ्लॅग म्हणतो, त्याकडे ते दुर्लक्ष करतात. का? कारण त्यांना श्रीमंत व्हायचं असतं. आणि म्हणूनच अनेकदा सुशिक्षित लोकही अशा घोटाळ्यांमध्ये फसतात. तर मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की या मानसिक सापळ्यातून बाहेर कसं पडायचं? बरोबर. आपल्या मेंदूची ही सवय मोडायची कशी? चला बघूया. पहिला उपाय आहे, स्वतःचेच विरोधक बना. म्हणजे काय? तर जेव्हा आपलं एखाद्या गोष्टीवर अगदी ठाम मत बनेल ना, तेव्हा मुद्दामहून आपल्या मताच्या विरोधात जाणारे कमीत कमी 2 पुरावे शोधा. स्वतःलाच विचारा की जर मी चुकीचा असेन तर का? दुसरा उपाय, आपले माहितीचे स्रोत बदला. आपण नेहमी एकाच प्रकारच्या बातम्या, एकाच विचारसरणीचे लेख वाचत असतो. त्याऐवजी मुद्दाम विरोधी विचारांचे लेख वाचा. कारण होतं काय, सोशल मीडियाचा अल्गोरिदम आपल्याला तेच दाखवतो जे आपल्याला आवडतं आणि आपण त्या चक्रात अडकून जातो. त्यातून बाहेर पडणं महत्त्वाचं आहे. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा उपाय, जेव्हा कोणाशी वाद घालताय ना, तेव्हा मी बरोबर का आहे हे सिद्ध करण्यावर जोर देऊ नका. त्याऐवजी ही समस्या नेमकी सोडवायची कशी यावर लक्ष द्या. असं केल्याने काय होतं, आपला मेंदू डिफेन्सिव्ह मोडमधून बाहेर येतो आणि विचार करायला लागतो. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, सत्य हे अनेकदा आपल्या मतांपेक्षा वेगळं असू शकतं. पण आपला मेंदू काय करतो, त्याला सोपं, सोयीस्कर आणि गोड वाटणारं खोटं जास्त आवडतं. म्हणूनच हा कन्फर्मेशन बायस काय आहे हे समजून घेणं हीच आपल्या विचारांच्या तुरुंगातून बाहेर पडण्याची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे पुढच्या वेळी व्हॉट्सॲपवर एखादी बातमी फॉरवर्ड करायच्या आधी फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, ही बातमी खरी आहे म्हणून मी शेअर करतोय की ती खरी असावी असं मला वाटतंय म्हणून शेअर करतोय? हे आहेत मनाचे खेळ. या विषयावर आपल्याला अधिक माहिती हवी असेल किंवा काही मार्गदर्शन हवं असेल तर आपण संपर्क साधू शकता डॉक्टर अजित पाटील यांच्याशी. ते एक मानसतज्ञ आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक आहे
9850283688. परिस फाउंडेशनतर्फे हा विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आला. मनाचे खेळ परिस फाउंडेशन